नागपूरच्या उमरेड पवनी करंडला अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या 5 शावकांना जिप्सींनी समोरून वेढल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने 4 जिप्सी चालक आणि 4 गाईडला एका आठवड्यासाठी निलंबित करून दंड ठोठावला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। जिप्सी चालकाला 2500 रुपये तर गाईडला प्रतिव्यक्ती 450 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। व्हिडिओमध्ये एक वाघीण आणि 5 शावकांना कसे घेरले जात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे। व्हिडिओमध्ये एक वाघीण सर्वात आधी झुडपातून बाहेर पडल्याचे दिसत आहे। तिला झुडपाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचे होते, पण जिप्सींनी तिला दोन्ही बाजूने घेरले। वाघीण हळूहळू पुढे सरकते तर तिच्या समोरची जिप्सी मागे येते। काही वेळाने वाघिणीचे पिल्लू वाटेत दिसले। हळूहळू शावकांची संख्या 5 होते आणि ते आपल्या आईच्या मागे लागतात। जिप्सी चालक त्यांच्या जिप्सीसह वाघिणीच्या अगदी जवळ पोहोचतात। वाघिणीला दोन्ही बाजूने घेरले आहेत। जंगलातील प्राण्याला अशा प्रकारे घेरणे चुकीचे मानले जाते। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी या जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांनी या मार्गावरून जात असताना तलावाजवळ वाघीण आणि तिच्या 5 शावकांना बराच वेळ वेढले होते। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले। जंगलातील प्राण्याला दोन्ही बाजूने घेरणे चुकीचे आहे। कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे। कोणतेही वाहन वाघापासून 30 मीटर अंतरावर असावे, याशिवाय वाघाच्या पुढे आणि मागे दोन्ही ठिकाणी वाहने उभे करणे चुकीचे आहे।